आजच्या उपक्रमाचे नाव काय? पाण्यात काय विरघळते. आता आपण बघायचं आहे. हे काय घेतलं सांगा बघूया. पाणी. कशात घेतले पाणी? ग्लास मध्ये. काय घेतलं पण? पाणी. आणि हा काय घेतलाय? चमचा. तर आपण काय करायचं पहिला पाण्यामध्ये, हा हे काय सांगा बघूया. काय आहे? मीठ. काय आहे? आता मी पाण्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे. आता पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मी हलवणार आहे. आता हळूहळू हे मीठ काय होतंय? पाण्यात विरघळतंय. काय होतं? पाण्यात विरघळतंय. विरघळतंय म्हणजे काय? आपल्याला मीठ पाण्यात दिसत नाही. काय होतंय? नाही. बघा आता हलवायचंय. आपण पाण्यात काय टाकलं? कोण सांगतंय? पाण्यात काय टाकलंय? मीठ. काय टाकलंय? आता बघा पाण्यात काय टाकलंय? मी मीठ टाकलंय. आता दिसतंय का तुम्हाला मीठ पाण्यात? पाण्यात मीठ दिसतंय काय? बरोबर आहे. सांगा पाण्यात मीठ दिसतंय काय? म्हणजे पाण्यात मीठ काय झालं? विरघळलं. काय झालं? विरघळलं. बघा पाण्यात मीठ विरघळलं. आता हे काय? काय आहे? मोठ्याने सांगा. काय? साखर. आता मी पाण्यात काय टाकणार आहे? साखर. आता पाण्यात साखर टाकल्यानंतर परत पाणी मी मिठासारखं, जसं मिठाला हलवलं तसं साखरेला पण हलवणार आहे. बघा साखर सुद्धा काय होणार आहे? आता पाण्यामध्ये गायब होणार आहे. साखर सुद्धा आपल्याला दिसणार नाही. मग दिसणार नाही म्हणजे काय होणार? पाण्यामध्ये साखर काय होणार? विरघळणार. विरघळणार. काय होणार? म्हणून पाण्यात काय होणार आहे? साखर विरघळणार आहे. बघा मी आता साखर हलवा लागलोय. बघा साखर आता दिसायला का तुम्हाला? नाही. साखर दिसायला का पाण्यात? म्हणजे पाण्यामध्ये साखर आणि मीठ विरघळतंय. काय होतंय? आता पाण्यामध्ये मीठ आणि साखर काय होतं? विरघळतंय. आता मी हे सगळ्यांना करायला देणार आहे. तुम्ही पण हलवायचं आणि बघायचं. मॅडम